संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा होत असताना रहीमपूर येथे धडक कारवाईत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाचा भयंकर अनुभव। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानंतर एफडीएच्या पथकाने मंगळवारी 9 जून रोजी पहाटे संभाजीनगर मधील वाळूज जवळ रहीमपूर येथे सापळा रचला होता। पण गुन्हेगारांवर रचलेला सापळा त्यांनाच जीवघेणा ठरेल याची कुणालाही जाणीव नव्हती। गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने रहीमपूर जवळ एक आयशर ट्रक थांबवला। ट्रक थांबवल्याबरोबरच ट्रक ड्रायव्हरच्या मनात भीती निर्माण झाली। तेवढ्यात एफडीएचे पथक चेकिंगसाठी ट्रकच्या पाठीमागे गेले। तेव्हा त्यांनी बघितले ट्रकमध्ये साधारणतः 25 पोती होती। धान्याच्या पोत्यांसारखी वाटणारी ही पोती एफडीएने चेक करण्याचे ठरवले। ती उघडताच पथकातील अधिकारी चक्क झाले। त्यांना या 25 पोत्यांमध्ये करोडो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला। पथकाने लगेच कारवाई करत ट्रक जप्त केला आणि स्थानिक पोलीस स्टेशनला कळवून पोलीस संरक्षणाची वाट बघत राहिले। पण अजूनही या कारवाईतील ट्विस्ट बाकी होता। पथकातील अधिकाऱ्यांना माहीत नव्हते त्यांच्या पुढे काय वाढून ठेवले आहे। तेवढ्यातच बिना नंबर प्लेटची ब्लॅक स्कॉर्पिओ वेगात तेथे पोहोचली। अधिकाऱ्यांना वाटले पोलीस संरक्षण आले। कुणालाही काही न कळता त्या ब्लॅक स्कॉर्पिओ मधून 5 ते 6 गुंड उतरले। उतरताच त्या गुंडांनी यांना गोळ्या घाला अशा आरोळ्या ठोकल्या आणि थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। हत्यारबंद गुंडांना पाहून फूड सेफ्टी ऑफिसर्सची तारांबळ उडाली। गुंडांनी लेडी फूड सेफ्टी ऑफिसर प्रज्ञा यांना टार्गेट केले। ऑफिसर प्रज्ञा यांना धडक देण्यासाठी एका आरोपीने गाडी त्यांच्या अंगावर घातली आणि त्यांचा पाठलाग केला। मात्र ऑफिसर प्रज्ञा यांनी बाजूला उडी मारून त्यांचा जीव वाचवला। संधीचा फायदा घेत गुटखा माफियांनी गुटक्याचा ट्रक पळवला। सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। पळवून लावलेला ट्रक आणि इतर मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे।